प्रयत्न करतो. आज आपण 3 डॉक्ट्रिन्स बघणार आहोत. व्हर्जिन बर्थ ऑफ जीसस, इन्कार्नेशन ऑफ जीसस अँड केनोसिस, म्हणजे येशू ख्रिस्ताचा कुमारीपासून झालेला जन्म. येशू ख्रिस्त देहधारी झाला आणि येशू ख्रिस्त जेव्हा ह्या जगात आला तेव्हा तो म्हणजे देव असताना मनुष्य झाला, तर मग तो कसं काय मनुष्य झाला, तर हे सर्व तिन्ही सिद्धांत आपण बघणार आहोत. व्हर्जिन बर्थबद्दल बऱ्यापैकी आपण शिकलो, मागच्या आठवड्यात सुद्धा त्यावर संदेश झाला. ह्या अवघड विषयामध्ये जाण्यापूर्वी थोडंसं जे बॅकग्राऊंड आहे ते आपण मागे लोकांबद्दलही जनरली ह्यामध्ये ऐकतो किंवा त्यावर संदेश दिले जातात. मागे लोक हे त्या काळामध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळेस यहुदियावर रोमचं साम्राज्य, रोमचं राज्य होतं, रोमचे अंगर यहुदिया होतं. आणि अजून एक ह्याच्या रायवल किंवा त्याचे शत्रू राष्ट्र म्हणू शकतो पार्थियन एम्पायर किंवा प्रेझेंट इरा. त्या पार्थियन एम्पायरमधून हे मागे लोक यरुशलेममध्ये आले. आपण पाहतो की त्या अध्यायामध्ये म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल जे स्क्रिप्चर आहे ते मत्तई शुभवर्तमान पहिला अध्याय, दुसरा अध्याय आणि मग लूक शुभवर्तमान पहिला, दुसरा अध्याय ह्यामध्ये आहे. तर मागी लोकांबद्दल, मागी लोक जेव्हा आले तेव्हा येशू ख्रिस्ताचा जन्म होऊन गेला होता. कारण जेव्हा हेरोदाने बेथलेहममधली लहान लेकरं मारली, कत्तल केली त्यांची, त्यावेळेस त्यांनी मागी लोकांनी जी हेरोद राजाला सांगितलं होतं की हेरोद राजाने काय केलं, मागे लोक यरुशलेममध्ये आले तेव्हा ते हेरोदाकडे नाही गेले, ते सगळीकडे चौकशी करत होते. हेरोदाला कळत नाही, हेरोदाने त्यांना बोलावून घेतलं आणि त्यांच्याकडून काळजीपूर्वक किंवा कसून चौकशी केली की हा म्हणजे हे जे हा जो राजा जन्मलेला आहे तो कधी जन्मलेला आहे. आणि ते लोक त्यांनी काय सांगितलं की आम्हाला पूर्व दिशेला त्याचा आम्ही तारा पाहिला आणि तो यहुद्याचा राजा जन्मलेला आहे त्याच्या दर्शनासाठी आम्ही आलेलो आहोत. सो येशू ख्रिस्त ही वॉज बॉर्न ॲज अ किंग. तो राजा म्हणून जन्मला. ह्या जगामध्ये कुठलीही व्यक्ती, कुठलाही राजा जन्मजात राजा म्हणून जन्माला येत नाही. एक्सेप्शनल. ही बॉर्न ॲज अ किंग. येशू ख्रिस्ताच्या क्रुसावरती पिलाताने एक दोष काय लावला होता, काय लिहिलं होतं, यहुद्यांचा राजा, किंग ऑफ द ज्यूज. सो येशू ख्रिस्त राजा म्हणून जन्मला. येशू ख्रिस्त राजा म्हणून जरी त्याची ती मॉकरी होती तर ही डायड ॲज अ किंग. ह्या दोन्हीला ब्रॅकेट म्हणतात, ते कंसामध्ये एवढी सगळी स्टोरी आहे येशू ख्रिस्ताची जन्म झाल्यापासून क्रुसावर जाण्यापर्यंत. तर हे मागे लोक त्यांना कळालं, कारण त्यांना दानियेलाचा संदेश दानियेलाने त्यांना शिकवलं. म्हणजे त्या काळामध्ये दानियेलाने त्यांना येशू ख्रिस्ताबद्दल सांगितलं होतं. दानियेलला नबुकद्नेझर राजा आणि नंतरच्या काळात दानियल हा परत तिथून बॅबिलॉनमधून इकडं यहुदियामध्ये आला नाही. तो वेगवेगळ्या राजाच्या कारकिर्दीत तो तिथे होता. तर दानियल हा त्याला मागी किंवा वाईज मॅन किंवा हे जे लोक होते हे
पर्शियामधले किंवा मिडो पर्शियामधले हे लोक, जसे लेवी एक याजक गण होते, याजक लोक होते, लेवी वंश तसा तो एक वंश होता, ते याजक होते, पण देवर किंग मेकर. तर ह्यांना माहिती होतं दानियालाने त्यांना शिकवलेलं असावं आणि यहूदाचा राजा कधी जन्मणार आहे, आणि मे बी त्याच्या आधी पूर्वी नंबर्समध्ये किंवा गणनामध्ये गेलो तर बालामाने जी भविष्यवाणी केली की एक तारा उघडणार आहे यहूदामध्ये किंवा याकोबाचा तारा, त्याबद्दलही त्यांना माहीत असावं. आणि त्यांनी ताऱ्याचा अभ्यास करणारे ते होते आणि त्यांना कळालं की यहूद्यात एक राजा जन्मलेला आहे. हे लोक 3 नव्हते किंवा 3 असले तरी त्यांच्याबरोबर एक फार मोठी फौज होती किंवा बरेचसे त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात ते मे बी 500-600 किती असू शकतात, म्हणजे त्यांचा सपोर्ट करण्यासाठी. कारण 800 ते 900 मैल त्यांना प्रवास करायचा आणि त्या काळामध्ये लुटारूंची भीती फार होती, म्हणून त्यांना संरक्षणासाठी त्यांचा लवाजमा घेऊन ते यरूशलेममध्ये आले, म्हणून सर्व यरूशलेम घाबरून गेलं. त्यांना रस्त्याने तारा दिसला, त्याला तिथंच तारा दिसला. तारा तुम्ही जर ते पूर्ण वैष्णव असले तर असते, तिथं तारा त्यांना तिथं दिसला नाही किंवा ताऱ्याने त्यांना मार्गदर्शन केलं नाही. यहूदाचा राजा जन्माला यरूशलेममध्ये आले, तिथं चौकशी केली. पण पुढे जाऊन जेव्हा ते तिथून बेथलेहमात चालले त्यावेळेस मात्र तो तारा रिअपिअर झाला आणि त्या घरावर तिथं थांबला. उंटाचा उल्लेख कुठेच नाही, पण मे बी असू शकतात वाळवंटावरून प्रवास, वाळवंटातून जर इराणच्या वाळवंटातून त्यांनी प्रवास केला असेल तर शक्यता आहे की उंटावर ते आले असावेत. तर आपल्या आणि मग ह्याबद्दल आपल्या ख्रिस्ती समाजामध्ये सगळ्या चर्चमध्ये की ज्या दिवशी त्या दबालीतच ते येतात, म्हणजे जेव्हा दाखवलं जातं तेव्हा येशू बाळ जन्मलेला आहे आणि मरिया आहे, योसेफ आहे, बाळ आहे, आधी एक आपले कोण येतात, मेंढपाळ येतात, त्याच्यानंतर मग मागे लोक येतात, आपलं दान अर्पण करतात. तसं नाही झालेलं रफली. त्यानंतर ते शिफ्ट झालेले आहे घरामध्ये. जन्माच्या वेळेस येशू ख्रिस्ताला कुठे अशी जागा नाही मिळाली जन्म घेण्यासाठी, तो गाईच्या गोठ्यामध्ये जन्म झाला त्याचा. तो होमलेस म्हणून जन्मला, त्याला स्वतःचं घर असं नव्हतं. आणि मग दुसरं की येशू ख्रिस्त एक बाळ आहे. आणि मग कॅथलिक लोक इन्फंट जीजस चर्च असे असतात ना, इन्फंट जीजस चर्च, आणि तिथं चित्रे लहान बाळाचं दाखवतात आणि अजून ते बाळाचंच आराधना करतात. परंतु आपण या सगळ्याच्या अजून पुढे गेलं पाहिजे. तर व्हर्जिन बर्थ, वाय व्हर्जिन बर्थ? सर्वात पहिले की व्हर्जिन बर्थसाठी थँक्यू. सैतानाने हवाला फसवलं. फसवून ती फसली गेली, तिने फळ खाल्लं आणि तिच्याद्वारे आदामही फसवला गेला आणि जगामध्ये पाप आलं. म्हणून 3:15 उत्पत्ती 3:15 हे जे वचन आहे ते वचन पूर्ण करण्यासाठी आणि इतर काही गोष्टी पूर्ण करण्यासाठी येशू ख्रिस्त या जगात आला. 3:15 आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन, ती तुझे डोके फोडेल व तू तिची टाच फोडशील. जेव्हा परमेश्वराने सैतानाला शाप देताना हे वचन बोललेलं आहे की आता काय, मी तुम्हा दोघांमध्ये आणि स्त्रीची संतती, आदामाची संतती नाही, स्त्रीची संतती आणि तुझी संतती, आणि मग स्त्रीची संतती, a seed of woman will destroy sin. हा जो शास्त्रलेख आहे तो
आणि पुढे जाऊन कितीतरी येशू ख्रिस्ताच्या भविष्यवाणी आहेत. आणि मागच्या वेळेस आपण एक वचन वाचलं यशायामधलं, आणि ती जी वचन आहे की ती जी भविष्यवाणी ती दाविदाच्या घराण्यासाठी आहे. ती दाविदाच्या घराण्यासाठी परमेश्वराने दिलेलं ते चिन्ह होतं. यशया 7 अध्याय यास्तव तेव्हा 13 पुढे असतो 7. तेव्हा तो म्हणाला, हे दाविदाच्या घराणे मी सांगतो ते ऐक. तुम्ही मनुष्याला कंटाळा आणीत हे थोडे झाले म्हणून माझ्या देवासहित कंटाळविता का? काय? कारण प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देईल. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल, त्याचे नाव इमॅन्युएल, आमच्या सान्निध्यात देव असेल असे ठरेल. आणि मग इथं आपण पाहतो की त्या वचनाप्रमाणे येशू ख्रिस्ताचा जन्म हा मरियेपासून झाला. किती कुमारी गर्भवती झाली. ह्याला म्हणतात मिरॅकल ऑफ द मिरॅकल्स. म्हणजे ह्या जगामध्ये कुठल्याही व्यक्तीचा अशा प्रकारे जन्म झालेला नाही. फक्त येशू ख्रिस्ताचाच हा जन्म झालेला आहे कुमारीपासून. आणि म्हणून मरिया सुद्धा देवदूताला म्हणते की हे कसं काय होईल, मी तर कुमारी आहे, मला. म्हणून देवदूत तिला म्हणतो की परमेश्वराला अशक्य असं काहीही नाही. पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, त्याद्वारे तुला पुत्र होईल. आणि मग ती म्हणते की मी प्रभूची दासी, तुझ्या वचनाप्रमाणे मला होऊ दे. अशा प्रकारे येशू ख्रिस्त कुमारीच्या उदरामध्ये जन्मास आला. मागच्या वेळेस थोडंसं मी सांगितलं की आपण ह्या डॉक्ट्रिन्सवर खूप सारे हल्ले होतात की हे खोटं आहे. पण परमेश्वर, आम्ही ख्रिस्ती लोक, हे विश्वास ठेवणारे लोक आहोत. आम्ही ज्या गोष्टी पाहिल्या नाही त्यावर आम्ही विश्वास ठेवतो, त्याची आम्हाला खात्री आहे. आणि म्हणून आम्हाला बिलिव्हर्स असं म्हटलं जातं. जे आम्ही पाहिलं नाही पण तरी आम्ही त्यावर विश्वास ठेवतो. जर परमेश्वर सर्व सृष्टी शब्द बोलून करू शकतो, निर्मिती करू शकतो, देवाला असंभव काही नाही. इथं आपण पाहतो की जेव्हा मागे लोक येशू ख्रिस्ताचं दर्शन घेतात तेव्हा फक्त मरियास आणि येशू तिथे आहे, पण योसेफ तिथं नाही. म्हणजे ती जे बाळ आहे ते मरियाचं बाळ होतं. जर आपण पाहिलं दुसरा अध्याय मत्तेकृषी वर्तमानाचं, ते गेल्यावर पहा प्रभूचा दूत, म्हणजे मागे लोक गेल्यानंतर योसेफा स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, उठ बाळक त्याची आई यास घेऊन मिस्र देशात जा. मी तुला तेथून जाण्यास सांगेन, तोपर्यंत तेथे ऐस, कारण बाळकाचा घात करावयास हेरोद त्याचा शोध करणार आहे. मग तो उठून बाळक त्याची आई. परमेश्वराने त्या देवदूताने स्वप्नात येऊन असं म्हटलं नाही की तुझ्या बाळाला तू घेऊन जा, असं म्हटलेलं नाही. पण बाळकाने त्याच्या आई ह्यांना घेऊन जा. तर येशू ख्रिस्त हा योसेफाचा पुत्र नव्हता, पण मरियेचा पुत्र होता. ठीक आहे. तर अशा प्रकारे म्हणजे इव्हन मागे लोक जेव्हा आले तेव्हाही असं तिथे नाही आहे. हे जेव्हा रेकॉर्ड, देवाची गोष्ट रेकॉर्ड झाली त्यामध्ये मागे काय परमेश्वराचा काय उद्देश आहे, ह्याचा अर्थ की योसेफ नसेल तिथे, बाहेर कुठेतरी असेल, परंतु जे रेकॉर्डिंग झालं की हे आपल्याला ह्याद्वारे शिक्षण मिळतं की
येशू ख्रिस्त हा कुमारीपासून जन्मास आला. दुसरे कारण म्हणजे virgin birth affirms strong belief in the word of God. परमेश्वराचं वचन किंवा बायबल हे सत्य आहे हे स्थापित करतो. बायबलमध्ये लिहिलेले भविष्यवाणी केली कुमारी गर्भवती होईल त्याप्रमाणे ते झालेलं आहे. इट ऑल्सो affirms that Jesus is God. कारण त्याला काय म्हटलेलं आहे, परात्पर देवाचा पुत्र. आणि वेगवेगळी अशी नावं आहेत. इमॅन्युअल, गॉड विथ अस, ही इज गॉड. आणि मग तसंच जे येशू ख्रिस्ताचा जो जन्म झाला तो कुमारीपासून झाला, पण योसेफापासून झालेला नाही, पवित्र आत्म्याच्या द्वारे झाला. त्याला जे शरीर मिळालं किंवा जे काही मिळालं त्याला ते मरियेपासून मिळालं. आणि तो सिनलेस होता, कारण पापाच्या द्वारे त्याचा जन्म झाला नव्हता. म्हणून तो आपल्यासाठी निष्पाप असा बलिदान करू शकतो. आपल्या पापाची क्षमा जर ह्याला म्हणतात फाउंडेशन डॉक्ट्रिन, ज्यावर ख्रिश्चनिटीची इमारत उभी आहे. जर येशू ख्रिस्त कुमारीपासून जन्मला नाही तर सर्व काही कोलॅप्स होतं. आपला विश्वास कोलॅप्स होतो. आपल्या पापाची क्षमा झाली, आपल्याला स्वर्गमय प्राप्ती झालेली, आपण हे जग सोडल्यानंतर स्वर्गात जाऊन सगळ्या गोष्टी खोट्या होतात. म्हणून व्हर्जिन बर्थ अतिशय इम्पॉर्टंट डॉक्ट्रिन आहे. म्हणून सर्वात पहिले जे क्रिएट किंवा परिस्थितांचं जे शिक्षण होतं नाही, तो जो मतांगीकार होता त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की आम्ही काय विश्वास करतो, येशू ख्रिस्ताचा जन्म कुमारी मरियेपासून झाला. पवित्र आत्म्याची योगे ती गर्भरूप झाली आणि मग पुढे त्याचा जन्म तिच्यापासून झाला. जो त्याला म्हणतात फाउंडेशन डॉक्ट्रिन. ह्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. काय विश्वास ठेवतो म्हणजे परिस्थितांचा मतांगीकार. मग ह्यामध्ये आणि पुढे जाऊन ह्या वेगवेगळ्या असे ही जी डॉक्ट्रिन्स किंवा सिद्धांत किंवा शिक्षण आहे ते आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. ह्यावर किती जरी अटॅक झाले, किती लोकांनी काय काय बोलले, तरी त्यामध्ये आपल्या विश्वासामध्ये काही फरक पडत नाही. आता दुसरा जो डॉक्ट्रिन आहे ते आहे इन्कार्नेशन ऑफ जीसस. त्याचं जे की वर्स आहे सर्वात पहिलं योहान कृष्ण वर्तमान पहिला अध्याय 14 वचन. शब्द देही झाला आणि कृपा व सत्य यांनी परिपूर्ण असून त्याने आम्हामध्ये वस्ती केली. आम्ही त्याचे गौरव पाहिले, ते गौरव पित्यापासून आलेले एकुलत्या एकाचे असावे असे होते. शब्द देही झाला, कृपा व सत्याने परिपूर्ण असून त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. The word of the word became flesh and he tabernacled amongst us. इथे तो ह्याला इन्कार्नेशन म्हणतात. येशू ख्रिस्त इन्कार्नेशनला म्हणतात देहधारी होणं. येशू ख्रिस्त इथे देहधारी झालेला आहे. मग आता सर्व शक्तिमान परमेश्वर प्री इन्कार्नेट जीसस, त्याच्याबद्दल योहान काय म्हणतो की शब्द प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. त्याच्याद्वारे सर्व झाले आणि झाल्याचे काहीच त्याच्यापासून झाले नाही. शब्द देव होता, तो देव होता आणि देव पिता, देव पुत्र, देव पवित्र आत्मा. त्रैक्य देवापैकी सेकंड पर्सन ऑफ ट्रिनिटी येशू ख्रिस्त प्री इन्कार्नेट जीसस, जो सर्वशक्तिमान आहे. सर्व सृष्टी त्याच्या शब्दाने निर्माण झाली. तो बोलला आणि सर्व निर्माण झालं. असा हा परमेश्वर मरियेच्या उदरामध्ये आला. म्हणजे तो अतिशय जस्ट आपल्या म्हणजे जो सगळीकडे सर्व व्यापी, सर्व युनिव्हर्स निर्माण करणारा येशू ख्रिस्त, तो
म्हणून त्याला सुरुवातीला मी म्हटलं की दिस इज द मिरेकल ऑफ मिरेकल्स. ह्याच्यापेक्षा जगामध्ये कुठलंही चमत्कार मोठा नाही. एवढा महान चमत्कार हा आहे. आणि ही जी इन्कार्नेशन डॉक्ट्रिन आहे ह्यावरती कितीतरी लोकांचं म्हणजे वेगवेगळ्या विद्वानांचे वादविवाद आहेत. आणि ह्यावरती तर हे सर्व जे सिद्धांत शिक्षण आहे म्हणजे कुमारीपासून जन्म, येशू ख्रिस्ताचं देहधारी होणं, आणि अजून एक सिद्धांत आहे तो आहे फिलिपियन स्तोत्र 2 अध्याय 7 आणि 8 वचन असतो. मग त्याने स्वतःला रिक्त केले म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले, आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला देऊन केले. तर त्याने स्वतःला रिक्त केले. इंग्लिशमध्ये म्हटलं ही एम्प्टीड हिमसेल्फ, पण त्यापेक्षाही चांगलं ट्रान्सलेशन आहे की ही मेड हिमसेल्फ नथिंग. सार्वभौम परमेश्वर, सर्वशक्तिमान परमेश्वर, त्यांनी मग तो जेव्हा मरियेच्या उदरामध्ये तो आला तेव्हा त्यांनी स्वतःला रिक्त असं केलं किंवा ही मेड हिमसेल्फ नथिंग. अशा परमेश्वराने मरियेच्या उदरामध्ये येऊन तिथे राहणं, मरियेपासून सर्व पालन पोषण त्याच्या शरीराचं होत आहे, ऑक्सिजन तिच्यापासून मिळत आहे. म्हणजे एक त्याने निर्माण केलेल्या एका निर्मितीच्या वर डिपेंडंट येशू ख्रिस्त राहता येते. म्हणजे त्यांनी स्वतःला एवढं रिक्त केले आणि त्यांनी मनुष्याचा आपल्यासारखा तो झाला. मग काय झालं? मग तो देव होता की मनुष्य होता? हा सिद्धांत आहे. मग काय झालं? मग त्याने देव तो त्याचं दैवीपणाचं काय झालं? ठीक आहे. तर ही इन्कार्नेशन हे जे आहे जवळजवळ 500 years 500 वर्ष ह्या शिक्षणावर वेगवेगळ्या प्रकारचे चुकीचे शिक्षण किंवा फॉल्स डॉक्ट्रिन्स आले किंवा हेरेसीज आल्या आणि चर्चला ह्या डॉक्ट्रिन्सला फेस करावं लागलं किंवा त्याला काउंटर अटॅक करावं लागलं. करेक्ट चर्चला करेक्ट शिक्षण द्यावं लागलं. तर ह्यामध्ये काय आहे, आपल्याला हे समजणं थोडं अवघड राहतं आणि खरोखर अवघड डॉक्ट्रिन नाही, परंतु आपण ते समजलं पाहिजे. जेव्हा तो मनुष्य झाला म्हणजे काय केलं त्यांनी एकतर तो जो त्याचं जे गौरव होतं, ग्लोरी होती, की त्याचे जे गुणधर्म होते, जे आपण सुरुवातीला परमेश्वराचे गुणधर्म आपण पाहिले की तो सर्वशक्तिमान आहे, हे सर्व तो सर्वव्यापी आहे, सर्वज्ञानी, सगळीकडे काय श्रेयस असणारा, असे कितीतरी त्याचे गुणधर्म आहेत. ते आपण सुरुवातीला पाहिले. येशू ख्रिस्त हाही देव आहे, गॉड द फादर, गॉड द सन, गॉड द होली स्पिरिट. येशू ख्रिस्त ही सर्वशक्तिमान आहे. मग जेव्हा तो मनुष्य झाला तेव्हा त्यांनी काय केलेलं आहे, पृथ्वीवर आल्यानंतर मनुष्यासारखा झाला, पण त्याची जी महिमा आहे ती त्यांनी एक हाईड केली. त्यांनी काय केलं, त्याच्यावर पडदा टाकला. पूर्ण तो देव आहे, परंतु त्याचे गुणधर्म तो यूज करत नाही. नॉन यूज डज नॉट मीन ॲब्स्ट्रॅक्शन. म्हणजे तो देव होण्याचा थांबला नाही, तो देव होता. कारण आपण पाहतो डोंगरावर जेव्हा पेत्र, याकोब, योहान आणि येशू ख्रिस्त आहेत आणि तिथं येशू ख्रिस्ताने खरं प्री इन्कार्नेट
जीजस कसं आहे ते त्याचं रूपांतर झालं आणि त्यांनी पाहिले की त्याचे कपडे पांढरे शुभ्र, म्हणजे जगातल्या कुठल्याही लॉन्ड्रीवाला एवढे पांढरे करू शकत नाही असे सूर्यप्रकाशासारखे, आणि एक सूर्याचा तुकडा आहे, म्हणजे असं ते ग्लोरी त्यांनी पाहिली. पण त्या ग्लोरीमध्ये येशू ख्रिस्त या जगामध्ये फिरू शकत नव्हता. तुमच्या आमच्यामध्ये तो गॅप होता. तो म्हणून त्यांनी काय केले, त्याचे सर्व गुणधर्म त्यांनी काय केले, वेल केले. त्यावर त्यांनी पडदा टाकला, त्या त्यांनी वापरले नाही. पण तरीसुद्धा तो पूर्ण देव होता. The glory that he had before he came to earth was veiled by human form. त्यांनी काय केलंय की रक्त मांसाचा जो पेहराव आहे आपल्यासारखा, तो त्यांनी त्या ग्लोरीवरती घातला आणि ती ग्लोरी त्यांनी ती वापरली नाही. दुसरं म्हणजे he voluntarily did not use of his divine attributes. त्यांनी काय केलेलं आहे की कितीतरी त्याचे जे गुणधर्म आहेत ते त्यांनी वापरले नाही, पण त्याचे थोडे थोडे ग्लिम्सेस त्यांनी दाखवले. की जसं लाजरस मरण पावलं, आजारी आहे, तिथं येशू ख्रिस्त तिथं नाही, बेथानीमध्ये नाही, तो तिथून बराच दुसरीकडे आहे, मे बी 25 माइल्स 30 माइल्स त्याचे शिष्य आहेत. तर तो शिष्यांना सांगतो की लाजरस आजारी आहे. लाजरस नंतर मेल्यानंतर सांगतो तो झोपलेला आहे, आणि मग नंतर क्लिअर कट सांगतो की लाजरस मेलेला आहे. म्हणजे ऑल नोईंग गॉड. तर त्यांनी त्याचे जे गुणधर्म आहेत ते बऱ्याच वेळेस त्यांनी काय केलं, पडोशी काय विचार करतात, शिष्य काय विचार करतात ते तो सांगत होता. तुम्ही तुमच्या अंतःकरणात असं कसं विचार करता, किंवा लोकांचं अंतःकरण. येशू ख्रिस्त लोकांवर विश्वास ठेवत नव्हता, कारण त्यांच्या अंतःकरणात काय चाललेलं आहे त्याला माहिती होतं. पण शेवटच्या येण्याबद्दल जेव्हा तो सांगतो तेव्हा म्हणतो की माझं दुसरं येणं कुठल्याही देवदूताला माहिती नाही, पित्याला फक्त माहिती आहे, कुणालाही माहीत नाही, मला सुद्धा माहीत नाही. ह्याचा अर्थ त्याला माहीत नव्हतं का? परंतु ही डिड नॉट यूज हिज ॲट्रिब्यूट्स. तर येशू ख्रिस्त जेव्हा रिक्त झाला, आपल्यासारखा मनुष्य झाला, तेव्हा तो पूर्ण मनुष्य होता आणि पूर्ण देव होता. परंतु त्यांनी त्याचे काही गुणधर्म त्यांनी ते वापरले नाही. ह्याचा अर्थ की तो देव नव्हता असं नाही. मग काय झालं की ह्युमॅनिटी इज ॲडेड टू डिव्हिनिटी. येशू ख्रिस्त हा देव होता, पण जेव्हा तो मनुष्य झाला तेव्हा तो मनुष्यत्व त्याच्यामध्ये ॲड झालं. येशू ख्रिस्त या जगात येण्यापूर्वी तो माणसासारखा नव्हता, पण तो आपल्यासारखा झाला. त्याला भूक लागली, त्याला तहान लागली, त्याला झोप आली, आणि मग तो विव्हळ झाला, तो रडला, त्याने आक्रोश केला, त्याने आनंद केला. आपले सर्व मनुष्याचे गुणधर्म त्यांनी डिस्प्ले केलेले वेगवेगळ्या वेळेस. साथ परमेश्वर किती अद्भुत आहे. त्यांनी मरणाला मेलेल्या लोकांना सुद्धा त्यांनी जिवंत केलं. तर त्यांनी त्याची जे गुणधर्म परमेश्वराचे ते काही वेळेस त्यांनी डिस्प्ले केले किंवा त्याचा त्यांनी यूज केला. तो मनुष्य झाला, मनुष्य स्वभावाचा झाला, आणि तो एकदम रिक्त झाला. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे की त्याचे गुणधर्म त्यांनी वापरले नाही, आणि त्यांनी दासाचं रूप घेतलं, आणि त्यांनी काय केलेलं आहे की तुमच्या आमच्यासाठी तो एकतर मरियेपासून जन्मास आला, त्याच्यामध्ये निष्पाप तो होता, त्यानंतर तो तुमच्या आमच्यासारखा मनुष्य झाला. ही वॉज फुल्ली मॅन. मग वेगवेगळ्या प्रकारचे
असे शिक्षण आले की येशू ख्रिस्त हा देव नाही, तो नंतर देव झाला. ही इज अ क्रिएटेड बिंग. सर्वात पहिली ही हेरसी आली तेव्हा हे खोटं शिक्षण आलं, मग त्याला काउंटर अटॅक करण्यात आलं आणि मग तेच शिक्षण आपण पाहतो की सारखे लोक आताही ते देतात की येशू ख्रिस्त हा निर्मित होतो, तो पूर्वीपासून देव नव्हता. अजून काही लोकांनी हे जे लोक होते ना, जे शिक्षण अशा प्रकारचं आणत होते, ते साधे लोक नव्हते. ते बिशप होते, प्रेसबिटर होते, असे वेगवेगळे म्हणजे चर्च लीडर्स होते ते. आणि त्यांनी म्हणजे अलेक्झांड्रियामधून किंवा वेगवेगळ्या ठिकाणावरून हे लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं. ॲरियस नावाचा एक व्यक्ती होते, तो प्रेसबिटर होता, चर्च ऑफ अलेक्झांड्रिया. तर जेव्हा ख्रिस्ती सुवार्ता ग्रीक लोकांमध्ये गेली, तेव्हा ग्रीक लोकांमध्ये ऑलरेडी त्यांचं बॅगेज त्यांच्या डोक्यात आहे, त्यांच्या आयडिया आहेत, त्यांच्या पण वेगवेगळे फिलॉसॉफर्स आहेत. त्या सर्व आयडिया ते काय करायला लागले, ख्रिश्चनिटीमध्ये टाकायला लागले. त्या ॲरियस जो आहे, तो प्रेसबिटर आहे चर्च ऑफ अलेक्झांड्रियाचा, तो म्हणतो की ख्राइस्ट हा त्याला म्हणतात क्रिश्चियन ख्रिस्टॉलॉजी. ख्रिस्त हा निर्मिती आहे, निर्माण करता नाही. आणि म्हणून मग त्याला अटॅक करण्यासाठी एक काउन्सिल 325 सालामध्ये काउन्सिल म्हणजे चर्च लीडर सर्व जगातले, त्या काळातले जो जगातले सर्व बिशप्स वगैरे आले आणि मग त्यांनी यावर काउंटर अटॅक केला. तो हा हेरेटिक्स आहे, खोटं शिक्षण देणार आहे म्हणून त्याला विरोध केला. आणि अशा प्रकारे हा जो येशू ख्रिस्त हा पूर्ण देव आहे आणि पूर्ण मनुष्य आहे, ही जी चर्च डॉक्ट्रीन आहे त्याला अतिशय महत्त्व आहे. जर ह्या तुमच्याकडे आले तर तुम्ही त्यांना सांगू शकता की तुम्ही ज्या ख्रिस्तावर विश्वास ठेवता तो आमचा ख्रिस्त नाही. तुम्ही येशू ख्रिस्त हा निर्मिती आहे, तो पूर्वी दूत होता, नंतर तो देव झाला, हा तुमचा ख्रिस्त आहे. तो ख्रिस्त तुम्हाला पापाची क्षमा देत नाही, तो तुम्हाला सारं काही जीवन देत नाही. तो ख्रिस्त आणि आमचा ख्रिस्त ह्यामध्ये फरक आहे. आमच्या ख्रिस्ताविषयी जर तुम्ही काही बोलत असाल, जो ख्रिस्त देव होता, युगायुग देव होता, जसा पिता युगायुग आहे तोही आहे. अशा प्रकारचे जे वेगवेगळे अटॅक झाले ह्या डॉक्ट्रिन्सवर, येशू ख्रिस्त हा निर्मिती आहे. मग नंतर एक बिशप होता लाउडिसिया, आपल्याला लाउडिसिया नाव माहिती, तिथला तो बिशप होता की येशू ख्रिस्तामध्ये मानवी मन नव्हतं किंवा मानवी स्पिरिट नव्हतं. त्याच्यानंतर मग त्याला काउंटर अटॅक करण्यासाठी 381 साली कॉन्स्टँटिनोपल इथं एक काउन्सिल झाली चर्चची. त्याच्यानंतर अजून एक जण आला, बिशप ऑफ कॉन्स्टँटिनोपल. तो असं शिकवत होता. हे दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, ह्युमन जीसस अँड गॉड जीसस. देव येशू आणि मनुष्य येशू या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. ते सुद्धा खोटं शिक्षण होतात. नंतर मग कॅल्सिडॉन इथे शेवटची झाली जागतिक काउन्सिल, की त्यामध्ये एक मॉन्क होता, त्याने असं शिक्षण दिलं की या दोन वेगवेगळे नेचर्स आहेत. तर अशा प्रकारे वेगवेगळे अटॅक ह्या सिद्धांतावर किंवा शिक्षणावर झाला. आपण काय विश्वास ठेवतो? येशू ख्रिस्त हा 100% देव होता, 100% मनुष्य होता. हा मध्यस्थी आहे परमेश्वर आणि मनुष्यामध्ये. ही इज रिप्रेझेंटिंग, तो परमेश्वराला रिप्रेझेंट करतो माणसासाठी
आणि तो मनुष्य आहे तो आपल्याला रिप्रेझेंट करतो परमेश्वराला. परमेश्वर, सो ही वॉज अ मीडिएटर बिटवीन गॉड अँड मॅन, येशू ख्रिस्त. म्हणून आपण पाहतो की पेत्र जेव्हा दुसऱ्या अध्यायात संदेश देतो प्रेषितांच्या कृत्यामध्ये, दुसऱ्या अध्यायात तो संदेश देतो. तो मनुष्य म्हणून त्याला म्हणते, ह्यावरून देवाने तुम्हा करता पटवलेला असा तो मनुष्य होता. सो ही येशू ख्रिस्त, आपण काय विश्वास ठेवतो? आपण हा विश्वास ठेवतो की येशू ख्रिस्त हा पूर्ण देव होता. ज्या वेळेस ह्या जगात होता तेव्हा त्याने दैवीपणाचे कितीतरी असे त्याचे अधिकार होते ते त्यांनी सोडले. त्याचा महिमा त्यांनी फेल केला किंवा पडद्याआड घेतला. तो आपल्यासाठी सारखा हाडामांसाचा झाला आणि म्हणून आपल्यासाठी तो परफेक्ट असं सॅक्रिफाईस देऊ शकतो. म्हणून या सिद्धांतावर आपलं तारण अवलंबून आहे. तिन्ही सिद्धांतावर येशू ख्रिस्ताचं कुमारीच्या पोटी जन्म होणं, येशू ख्रिस्तानं देहधारणा करणं, आपल्यासारखा मनुष्य होणं, मग येशू ख्रिस्त पूर्ण देव आहे, पूर्ण मनुष्य आहे. ह्यासाठी की आपण तो मनुष्य झाला, ह्या जगात आला ह्यासाठी की आपण स्वर्गात जावं. तो हमले झाला यासाठी की आपल्याला स्वर्गामध्ये घर मिळावं. जेव्हा एक व्यक्ती येशू ख्रिस्ताला म्हटली की मला तुझ्या मागे यायचं, तर येशू ख्रिस्त म्हणतो की मनुष्याच्या पुत्राला डोकं ठेवण्याऐवजी सुद्धा त्याची स्वतःची जागा नाही. पृथ्वीचा निर्माण करणारा परमेश्वर येशू ख्रिस्त एवढा व्यक्त झाला, ही इज अ पजेसर ऑफ हेवन अँड अर्थ. स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक तो म्हणतो की मनुष्याचा पुत्र, त्याला डोकं ठेवण्याऐवजी सुद्धा त्याच्याकडे जागा नाही. आय एम सो एम्प्टी. येशू ख्रिस्त स्वतःला त्यांनी अशा प्रकारे रिक्त केलं, दासाचं रूप घेतलं आणि म्हणून तो आपल्याला देवाकडे रिप्रेझेंट करू शकतो. हे जे शिक्षण असतं ते शिकवत असताना एवढं इंटरेस्टिंग वाटत नाही, परंतु ते आवश्यक आहे. आपल्याला माहिती पाहिजे की किती महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा ख्रिस्तांचं मतांगीकार म्हणतो, का म्हणतो? कारण ते बेसिक डॉक्ट्रिन्स आहेत, त्यावर आपण विश्वास ठेवतो. त्यावर जर कोणी विश्वास ठेवत नसेल तर आपण त्याच्या मागे जात नाही. म्हणून आज आपण हे पाहिलं की येशू ख्रिस्त हा कुमारीपासून जन्मास आला, तो देहधारी झाला किंवा इन्कार्नेट झाला. कार्नेट म्हणजे जेव्हा बायबलचं भाषांतर लॅटिनमध्ये झालं ते कार्नेट म्हणजे देहधारी होणं, की रक्तमांसाचं त्यांनी पोशाख घातला आणि आपल्यासारखा तो झाला, पण तो निष्पाप होता म्हणून आपल्या बदल्यात त्यांनी क्रूसावर बलिदान दिलं. म्हणून फिलिप्पीकराच्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की जी वृत्ती येशू ख्रिस्तामध्ये होती ती वृत्ती तुमच्यामध्ये असू द्या. तो देव असतानाही त्याने देवासारखं स्वतःला लेखलं नाही. तो एवढा नम्र झाला की त्यांनी दासाचं रूप धारण केलं आणि त्यांनी वधस्तंभावर तुमच्या आमच्यासाठी जीवन दिलं. म्हणून या ख्रिसमसमध्ये आपण ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ, त्या शिकू. येशू ख्रिस्त ह्या ख्रिसमस का महत्त्वाचं आहे? कारण ख्रिसमस नाही तर गुड फ्रायडे नाही आणि मग तुम्हाला पुनरुत्थान फाउंडेशनपासून इमारत तयार होते. सो येशू ख्रिस्ताचा जन्मही तेवढाच महत्त्वाचं आहे. आपण ख्रिसमस याच्यासाठी साजरा करतो की आपण आठवण करतो, नाही की कालांतराने आपण विसरून जावं.
आपण तो इतिहास परत रिकलेक्ट करतो 2000 वर्षापूर्वी काय झालं, आणि जर ते आपण प्रत्येक वर्षी रिपीट केलं नाही तर आपण ते काय होणार, पुढच्या जनरेशनला काय कळणारच नाही. म्हणून ह्या ज्या काही ट्रॅडिशन्स आहेत की हे वेगवेगळे सण पालन करणं आणि त्याद्वारे पुन्हा एकदा इतिहासात डोकावणं काय झालं 2000 वर्षापूर्वी, आणि मग ते आपल्याला समजतं, आपल्या पुढच्या पिढीला ते ज्ञान जातं. अशा प्रकारे जेव्हा आपल्याला कोण काही प्रश्न विचारतं तर तेव्हा आपण अशा प्रकारे त्यांना रिप्लाय करू शकतो. विश्वास ठेवतो मी की तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल. डॉक्टरीचं शिक्षण आहे, शिक्षणामध्ये एवढं देताना एवढं त्यामध्ये इंटरेस्ट येत नाही किंवा ॲप्लिकेशन्स फार असे होत नाहीत, परंतु आपला विश्वास बळकट होतो. आपण ज्या परमेश्वरावर, ज्या ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो कसा आहे, तो ह्या जगात कसा आला, त्यांनी काय सहन केलं, अशा प्रकारे या सर्व गोष्टी आपल्याला ख्रिस्ती जीवनाच्या पायामध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत. हे वापरून या वाचनाच्याद्वारे तुम्हाला आशीर्वाद मिळेल. परमेश्वर का धन्यवाद करते हैं हम इस वचनों के द्वारा। ये सचमुच जो प्रभु यीशु मसीह इस संसार में आया तो सुसमाचार कहा गया है। तो जो परिस्थिति आदम और हव्वा के द्वारा परमेश्वर से मनुष्य की दूर हुई थी, तो प्रभु यीशु मसीह के द्वारा वो संगति उसने एक साथ ला के कर दी, ताकि हम जो कोई भी उस पर विश्वास करेंगे नाश नहीं परंतु अनंत काल का जीवन प्राप्त करें उसके द्वारा। तो आज के संदेश के लिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं और थैंक यू पास्टर बड़ी। अभी मैं विनती करता हूँ पास्टर कदम से कि वो आगे प्रभु की प्रार्थना और आशीर्वाद दें। आपण सर्व बोलवूया, आपण छोटीशी प्रार्थना करू, नंतर प्रभू शिकवून प्रार्थना करू आणि सुरुवात करू. आकाश पृथ्वी आणि तिथे सर्व काही निर्माण करतात जीवन देव आम्ही धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, कारण तू महान आहेस. प्रभूसाठी या पृथ्वी तलावर मानवरूपी जन्म घेतलास आणि खरोखर प्रभूच्या आमच्या प्राणासाठी तू ह्या जगामध्ये आला. आम्ही हा ख्रिस्त जन्मदिवस या काळामध्ये पाहत असताना इतरांना देखील तुझी सुवार्ता सांगावी की तू कुमारीमध्येच्या पुढे जन्मास आला. जी अद्भुत अशी गोष्ट आहे, जी अशक्य गोष्टी प्रवेश होत्या, त्या सर्व अशक्य गोष्टी तू शक्य केलास. लोकांना जीवनदान दिलंस, लोकांना मर्यादातून पुन्हा उठवलंस आणि परमेश्वर त्या पूर्वज्ञान सर्व कळत होतं. या गोष्टी मी त्यांना सांगावं पण आमच्या अंतर्गत तयार जे शिक्षण आम्हाला मिळते त्याद्वारे आम्ही त्यांना देखील सांगावं असं करू दे. तो आतापर्यंत आमचा सहाय्यकाचा जरा आभार मानतो. इथून आम्ही विभक्त होत असताना तेव्हा प्रत्येकाचा मार्गदर्शक हो आणि पुढील दिवसांमध्ये जे ख्रिस्त जन्माचे कार्यक्रम आहेत त्या सर्व कार्यक्रमामध्ये तुमचं मदत करावं. पुढील वेळ तुझी इच्छेप्रमाणे झाली. येशू ख्रिस्त आमचा तारणारा पुढेच्याद्वारे मागतो म्हणून आम्ही प्रभूने शिकवले प्रार्थना या आमच्या स्वर्गातील तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य जसे तुझ्या इच्छेप्रमाणे आमची आणि जसे आम्ही तसेच तो आणि आम्हाला स्पर्श तर आम्हाला आणि राज्य सर्व आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता व सदा सर्व काळासाठी असो. आमेन. सर्वांनी म्हणजे जे ट्रिपला जायचे इच्छुक आहेत त्यांनी
एक 10 मिनटं किंवा 5 मिनटं इथं थांबूया. आपण विचार विनिमय करू की काय करायचं त्यासाठी. आज की सभा संगति समाप्त हुई. हम एक दूसरे के साथ मिल सकते हैं. प्रभु का धन्यवाद.